हाय प्रशांत, सर्वात सुरुवातीला तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आत्तापर्यंत अनेक कामं तुझ्या हातून घडलेली आहेत आणि महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची नव्यानं ओळख तू करून दिलेली आहेस। ते अत्यंत चांगलं काम याही पुढे तुझ्या हातून घडत राहो, तुझ्या वाणीतून ते सतत बाहेर येत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि याच तुला महत्त्वाच्या शुभेच्छा। खरं तर तुझी माझी दोस्ती ही काही आजची नाही आहे। आपण कॉलेजला वक्तृत्व स्पर्धांमध्ये जेव्हापासून भाग घेत होतो तेव्हापासून एकमेकांना ओळखतोय आणि त्यानंतर टीव्हीच्या चर्चांमध्ये मी पत्रकार म्हणून आणि तू शिवव्याख्याता म्हणून समोर येणं ही आपल्यासाठी एक फार खास बाब होती। याच्या पलीकडे जाऊन आपण आपली मैत्री जपली आहे आणि ती आता दोन कुटुंबांची मैत्री आहे हे सांगताना मला खूप आनंद होतोय। अनेकदा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयावर पत्रकार म्हणून काही बोलण्याची वेळ येते त्यावेळेस मी हमखास तुला फोन करते आणि न चुकता तू मला तुझ्याकडे उपलब्ध असलेली सगळी माहिती कायम देत आलायस। तुझ्या बाबतीतली एक आवडलेली गोष्ट जी कायम माझ्या लक्षात राहिली आहे की ज्या विषयाबद्दल किंवा ज्या एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला फार माहीत नसेल तर तू कायम मनमोकळेपणानं सांगतोस की मला याचे संदर्भ बघावे लागतील। आजकाल मला सगळं येतं असं दाखवण्याच्या जगामध्ये असताना तू कायम ते भान ठेवत आलास। आपल्याला काय माहीत आहे, आपल्याकडे सखोल माहिती आहे की नाही याची जाणीव ठेवूनच तू कायम सगळ्या प्रश्नांची उत्तरं देत आलास आणि या गुणाची आणि या गुणासह आलेल्या ज्ञानाची मला वाटते आज जगाला खूप गरज आहे। खूप मोठं काम तू करतोयस, सगळ्यांसाठी तू शिवव्याख्याता आहेस, पण तुझी एक चांगली ओळख म्हणजे तू एक चांगला शिक्षक आहेस। अनेक विद्यार्थी तू तुझ्या हातून घडवलेले आहेस। इतकं चांगलं काम तुझ्याकडनं कायम घडत राहो हीच या वाढदिवसासाठी तुला शुभेच्छा आणि पुन्हा एकदा हॅपी बर्थडे प्रशांत।